नमस्कार, मी जानकी। उकडीचे मोदक शुभ्र आणि मऊसर आणि सुंदर साजूक तुपाच्या स्वादाने आपण कसे बनवायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग बघूया उकडीच्या मोदकांची रेसिपी, साहित्य आणि कृती। चला तर मग आपण बघूया उकडीच्या मोदकाला लागणारे साहित्य। महत्त्वाचं म्हणजे खवलेला नारळ, ओला नारळ आहे, तांदळाची पिठी किंवा तांदळाचं पीठ, गूळ, खसखस, वेलची आणि जायफळ। मी 2 ग्लास पाणी घेत आहे। 2 ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला पारी शुभ्र होण्याकरिता त्यात 1 कप दूध ऍड करायचं आहे आणि मऊसूद होण्याकरिता आपल्याला त्यात 1 चमच मी तूप ऍड केलेला आहे। या पाण्याला उकड फुटेस्तोवर आपण सारणाची ही तयारी करून घेऊयात। सारणासाठी मी 2 चम्मच तूप घालत आहे। तूप छान गरम झालं की त्यात आपल्याला खवलेला नारळ घालायचा आहे। तो खवलेला नारळ मी घालत आहे आणि त्याला छान परतून घेत आहे। त्यात मी गूळ ऍड करत आहे। गूळ तुम्ही किसून घ्या किंवा चाकूच्या साहाय्याने छान कापूनही घेऊ शकता। मी छान त्याला मिक्स करीत आहे। छान मिक्स झालं की ते छान होतं आणि आपल्या पाण्यालाही छान उकड फुटलेली आहे। त्यात थोडं चवीपुरतं मीठ घालायचं, ऑप्शनल आहे, तुम्ही घालू शकता किंवा नाही। पीठ घालत आहे। पीठ घालत असताना चम्मच कंटिन्यू फिरवायचा आहे तुम्हाला, जेणेकरून त्यात गुठळ्या होणार नाहीत। छान मिक्स करून घ्यायचं आहे। कोरडं वाटत असेल तर थोडा पाण्याचा हबका मारा आणि छान मिक्स करून घ्या आणि ते छान आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून ते मऊ शिजतं छान। आपलं सारणही छान तयार झालेलं आहे। गूळ वितळलेला आहे। त्यात मी आता खसखस ऍड करते। खसखस थोडी ती भाजून घेतलेली आहे आणि वेलची पावडर आणि जायफळ पावडर पण मी ते घालत आहे। तेही छान मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपलं सारण तयार आहे। पीठही तयार झालेलं आहे। मी त्याला एका परातीत काढून घेत आहे। त्याला एखाद प्याल्याच्या साहाय्याने, गरम असल्यामुळे प्याल्याच्या साहाय्याने मी छान त्याला पिठाला मळून घेत आहे। त्याचा छान गोळा तयार करून घ्यायचा आणि पारीसाठी मी एक छोटा गोळा तयार केलेला आहे आणि हातावर मी त्याची पारी तयार करणार आहे। बघा कशी करते ते। या प्रकारे अशी पारी तयार करून घ्यायची। पीठ व्यवस्थित शिजलं असेल तर त्याच्या कळा तुटणार नाही, म्हणजे त्याला भेगा पडणार नाही। छान प्लेन अशी पारी तयार करून घ्यायची आहे आणि बोटाच्या साहाय्याने त्याला आपल्याला कड्या करायच्या आहेत। अशा प्रकारे छान कड्या करून घ्यायच्या आणि त्यात मी थोडा सारण घालत आहे आणि सगळ्या पाकळ्या एकत्र करून आपल्याला मोदक एकाच दिशेने गोल असा फिरवत जायचं आहे आणि वरती आलेला पीठ काढून घ्यायचं आहे। एक वेगळ्या प्रकारची ही पारी दाखवत आहे मी। पारी म्हणजे मोदक दाखवत आहे। आपण साध्या प्रकारे जसं मोदक भरतो त्याच प्रकारे हाही मोदक भरून घ्यायचा आहे आणि वरती आलेला पीठ तसंच काढून घ्यायचं आहे। छान गोल असा आकार द्या आणि चमच्याच्या साहाय्याने त्याला छान पाकळ्या तयार करून घ्यायच्या। या प्रकारे मी कशी करत आहे ते तुम्हाला दिसत आहे। या प्रकारे अशा छान पाकळ्या तयार करून घ्यायच्या। अशा प्रकारे छान मोदक तयार होतो। स्टीमर ठेवला होता, तो स्टीम छान झालेली आहे। आता आपल्याला मोदक स्टीमर मध्ये ठेवायचे आहेत। अशा प्रकारे तूप लावून मी छान मोदक स्टीम करायला स्टीमर मध्ये ठेवत आहे। असे सगळे मोदक मी ठेवत आहे। सगळे मोदक ठेवलेले आहेत आणि 15 ते 20 मिनिटं आपल्याला मंद आचेवर आपल्याला ते छान स्टीम करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपले उकडीचे स्वादिष्ट मोदक तयार आहेत।